जय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार। आजचा आपला विषय आहे आध्यात्मिक प्रगतीची लक्षणं आणि त्याचे उपाय। पुष्कळदा आता तुम्ही ते सगळे साधक लोक आहात। कधी ना कधी आपल्या मनामध्ये विचार येतो की माझी आध्यात्मिक प्रगती व्यवस्थित सुरू आहे की नाही, किती होत आहे, त्याला काही मापदंड आहे का, काही मीटर आहे का? तर तसं म्हणायला हरकत नाही की आहे। गीतेतला जो 12वा अध्याय आहे भक्तियोग, त्यात श्लोक क्रमांक 13 पासून 20 पर्यंत जर आपण बघितलं तर त्यात काही लक्षणं दिली आहेत। ती जर आपण बघितली तर आपण एक बघायचं की तो आपला गोल आहे आणि आपण कुठे उभे आहोत, आणि मग साधना म्हणजे आपली काय, तर ती गॅप भरणं म्हणजे ती आपली साधना झाली। तर ती गॅप आपण किती भरत आहोत, किती टक्के आपल्यामध्ये ते गुण उतरले आहेत। बरं, काल कुणातरी सोबत आम्ही चर्चा करत होतो की इथे व्याख्यान आहे, ते म्हटले बरं मग आध्यात्मिक प्रगतीची लक्षणं म्हणजे मग षड्रिपू वगैरे असंच ना? म्हटलं अरे फक्त तुम्ही 6 सांगितलं, मी तुम्हाला 100 सांगू शकतो की ही लक्षणं आहेत, पण फक्त त्यांनी तर आपला फायदा होणार नाही। ती लक्षणं आपल्यामध्ये कशी उतरली पाहिजे, आपल्या मनाला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे आपल्याला की हे चांगलं आहे म्हणून हे करायचं, हे चुकीचं आहे म्हणून करायचं नाही। फक्त त्याला सांगितलं, दाबून ठेवलं तर मन कधीही ऐकत नाही किंवा ते ग्रहण करत नाही। आता पहिला जो श्लोक आहे आपला, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी। तर यात भगवान कृष्ण म्हणतात अद्वेष्टा, दुसऱ्याचा आपण द्वेष करू नये। अद्वेष्टा सर्वभूतानां, सगळ्यांचा, म्हणजे हे आमच्या मंडळातले लोक आहे म्हणून यांचा मी द्वेष करणार नाही पण बाकीच्यांचा करणार, हा आमच्या धर्माचा आहे म्हणून याचा द्वेष करणार नाही पण बाकीच्यांचा नाही, असं नाही। सर्वभूतानां, आता त्याला काही प्रॅक्टिकल आस्पेक्ट पण आहे, पण ते पण बघूया। ओके, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच, मैत्रीची भावना आपली सगळ्यांप्रती आहे का? करुणा आपल्या मनामध्ये सगळ्यांप्रती आहे का? निर्ममो, निर्ममो म्हणजे निर्दयी नाही आहे, ममत्व पॉझिटिव्ह नेचर ते असायला नको, निरहंकारिता असायला पाहिजे म्हणजे अहंकार असायला नको, आणि सुखदुःखामध्ये आपण समान असायला पाहिजे आणि क्षमावान असायला पाहिजे। तर आता एक एक शब्द आपण बघू। एक खूप छान एक माणूस होऊन गेला आहे, ब्रूस लिप्टन, आणि बायोलॉजी ऑफ बिलीफ नावाचं त्याचं पुस्तक खूप प्रसिद्ध आहे आणि यूट्यूबवर त्याचे शेकडो व्हिडिओ आहेत। ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी ते बघावे, इंग्लिशमध्ये आहेत ते। ब्रूस लिप्टन म्हणतो, आणि तेच स्वामी विवेकानंदांनी 100-125 वर्षापूर्वी पण म्हटलेलं आहे। ब्रूस लिप्टन म्हणतो, स्वामीजींनी जरा वेगळ्या शब्दात म्हटलं एवढंच। ब्रूस लिप्टन म्हणतो आपल्यामध्ये, आपल्या शरीरामध्ये, जसं आपण बिलियन, मिलियन आणि ट्रिलियन पण शब्द वापरतो, ट्रिलियन्स ऑफ सेल्स आहेत, पेशी आहेत। ह्या सगळ्या पेशी एक दुसऱ्यांवर खूप प्रेम करतात, सगळ्या पेशी एक दुसऱ्यांना स्वतःचं समजतात, आणि तसंच ह्या सगळ्या पेशी दुसऱ्या माणसांमध्ये ज्या पेशी आहेत त्यांच्यावर पण तसंच प्रेम करतात, कारण त्यांना असं वाटत असतं की ह्या सगळ्या पेशी आपल्याच आहेत। आणि तुम्ही म्हणून बघा, एक छोटंसं बाळ, तुम्ही जस्ट त्याला एक स्मित द्या, आईला सोडून तुमच्याकडेवर येतं ते, कारण आपला परका वगैरे हा भाव त्याच्यामध्ये अजूनपर्यंत आपण सोडलेला नसतो। नंतर काय होतं ना, तो मुलगा बघा इतका छान खेळतो, त्याच्या आईने म्हटलं की हा तुझा दादा आहे, तर भले तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, त्याला तो दादा म्हणणार तो। ओके,
ते मूल जसजसं मोठं होतं त्याला आपली अक्कल येते आणि त्याहीपेक्षा आपण त्याला जी अक्कल पाचतो, मग त्याला सांगतो आपण नाही नाही तो परका आहे, ती आत्याची मुलगी, तिच्यासोबत जास्त बोलू नको तू, ती आत्या एवढी चांगली नाही वगैरे वगैरे. आता तो मुलगा आणि ह्या ज्या पेशी आहेत ना, त्या पेशींचं खूप कन्फ्युजन सुरू होतं की अरे हे तर सगळी माझीच माणसं आहेत, सगळे आम्ही एकच आहोत. पण आपण त्याला पुन्हा 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 सांगतो की तो चांगला नाही आहे, तो वाईट आहे, तो क्रूर आहे, त्याला आपण मारलं पाहिजे, त्याची हत्या केली पाहिजे. हे ऐकता ऐकता त्या पेशी आता मेंटली तयार होतात. आणि एवढंच नाही तर त्या पेशी आता या आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशींवर त्या खूप प्रेम करत होत्या, आपल्या पेशींवर पण मग त्या आक्रमक होतात. आणि ते कोणी डॉक्टर वगैरे असेल तर त्यांना कदाचित हा कन्सेप्ट माहित असेल, ऑटो इम्युन डिसीज. आपल्याच पेशी आपल्यावर उलटतात, आपलीच सिस्टम आपल्यावर उलटते. आणि म्हणून आपल्या शास्त्रामध्ये पुन्हा पुन्हा सांगतात अहिंसा. आता त्याला एक वेगळे पैलू पण आहेत. अहिंसा म्हणजे मी असं म्हणत नाही, इथे भगवान रामचंद्र पण बसलेले आहेत, त्यांनी असं कधीच म्हटलेलं नाही आहे की एका गालावर थापड मारली तर दुसरा गाल पुढे करायचा. कधीच म्हटलं नाही आपल्या रामचंद्रांनी. ते तर पार लंका पार, समुद्र पार करून, सेतू वगैरे करून रावणाला प्रत्युत्तर द्यायला गेले होते. आणि आपल्या कृष्णाने पण असं कधीच म्हटलं नाही. अर्जुन तर म्हटला की मी तर भिक्षापात्र घेऊन भिक्षा मागणार. कृष्णाने असली एक शिवी हासडली ना, ती आपण सभ्य समाजामध्ये पण हासडत नाही. क्लैब्य म्हटलंय त्याला अर्जुनाला. क्लैब्य म्हणजे हिजडा. नामर्थासारखं हिजड्यासारखं बोलू नकोस. क्लैब्यम अस्मदमपार्थ नैतत्वयी उपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप. हा श्लोक सगळ्या आपल्या मुलांना पण सांगितला पाहिजे. आणि ही जी स्ट्रेंथ आहे, स्वामी विवेकानंद म्हणतात स्ट्रेंथ इज लाईफ, विकनेस इज डेथ. आता ही स्ट्रेंथ म्हणजे दुसऱ्यांवर दादागिरी करायला नाही. आपण खूपदा दुसऱ्यांना शिव्या द्यायला, दुसऱ्यांवर आक्रमण करायला ती स्ट्रेंथ वापरतो. त्याहीपेक्षा मोठी स्ट्रेंथ आहे सेल्फ कंट्रोल. तुम्ही स्वतःचे इमोशन्स किती कंट्रोल करू शकता, व्यवस्थित चॅनलाइज करू शकता. सप्रेशन नाही म्हणत आहे मी. आपल्या धर्मामध्ये सप्रेशन हा शब्दच नाही आहे. काही फॉरेनचे लोक आपल्याला सांगतात, पर्टिक्युलरली फ्राईड वगैरे, जी फ्राईडची थेअरी आहे तो सांगतो हो तुम्ही ते हिंदू धर्म वगैरे तुम्ही सगळं सप्रेस करता आणि म्हणून तुम्हाला वेगवेगळे आजार होतात. मग तो म्हणतो की तुम्ही आपल्या मनामध्ये खूप इच्छा असतात आणि त्या मनाला त्या इच्छाप्रमाणे वागू दिलं पाहिजे, मग सगळं ठीक होणार. वा, काय गोल्डन फिलॉसॉफी आहे. उद्या आपण रिझर्व्ह बँकपासून आपण चाललो आहे आणि तिथले पैसे लुटायची आपल्याला इच्छा होणार आणि फ्राईड म्हणणार तुम्ही मनाला आवरू नका, आणि आपण तसंच करणार. पोलीस चौकीत जाणार ना आपण. तर एनिवे, आपण सप्रेस करत नाही, मनाला आपण पटवून देत असतो की हे चांगलं नाही आहे आणि हे चांगलं आहे. त्यामुळे आपण आपल्या मनाला वर उचलत असतो. आपलं असतं सब्लिमेशन. लक्षात ठेवा, सप्रेशन आपल्या हिंदू धर्मामध्ये नाही आहे. आपण सब्लिमेशन, आपण हा शब्द वापरतो. ओके. आता अद्वेष्टा, एक द्वेष नाही करायचा, कुठलीही निगेटिव्ह फिलिंग आपण ठेवायचं नाही. पुन्हा प्रश्न निर्माण होतो. आपल्या मनात पण प्रश्न निर्माण झाला पाहिजे आणि आपल्या मुलांनी, नातवांनी जर प्रश्न विचारला तर त्याला रागवून गप बसवू नका. विचारू द्यात त्याला भरपूर प्रश्न. तुम्हाला त्याची उत्तर नाही आली तर माझ्याकडे पाठवा, माझा फोन पण मी तुम्हाला देतो. विचारू देत त्याला कुठलीही प्रश्न. आता तो म्हणणार की का नाही द्वेष करायचा दुसऱ्यांचा. स्वामी विवेकानंद म्हणतात ना, जर एखाद्याला लुटून जर माझा फायदा होत असेल तर मी का नाही लुटायचं. बरोबर. तर आता बघा, स्वामी विवेकानंद एक सांगतात, जे विचार आपण सोडतो तेच विचार आपल्याकडे कंपाऊंड इंटरेस्टनी परत येत असतात. लक्षात ठेवा, कंपाऊंड, चक्रवाढ व्याजासकट परत येतात. मग आपल्याला पाहिजे का ते? मग आपण जर दुसऱ्याचा द्वेष केला, दुसऱ्याप्रती एखादं निगेटिव्ह फिलिंग सोडलं, चक्रवाढ व्याजासकट तुमच्याकडे येणार आहे ते.
आणि जर मदत केली आपण कुणाला, चांगलं बोललो आपण, तर ते पण चक्रवाढ व्याजासकट तुमच्याकडे येणार आहे. एक साधारण गोष्ट सांगतो तुम्हाला. आता इतके लोक तुम्ही बसले आहात, पर्टिक्युलरली लेडीज वगैरे, तुम्हाला तर साड्यांमध्ये तर अनेक शेड्स असतात आहे ना, शेकडो. पुरुषांमध्ये कपड्यांना एवढे नसतात, पण ठीक आहे, पुरुषांना पण कमी नाही आहे. तर त्यामुळे तुम्ही कितीतरी प्रकारचे कपडे, छान ड्रेस घालू शकता, हेअरस्टाईल पण. माझे कपडे बघा तुम्ही, हा एकच ड्रेस म्हणजे धुतो वगैरे मी, म्हणजे हा एकच कलर वर्षानुवर्ष मरेपर्यंत. आमची हेअरस्टाईल पण तुम्हाला दिसत आहे, हा, आणखी दुसरी नसते. पण तरी पण बघा, कधी कधी तुमच्या सगळ्यांचे नाही, पण तुमच्यापैकी काही लोकांचे चेहरे बघा. सुखाची साधनं पण तुमच्याकडे आहे, भरपूर पैसे आहे, तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये पण जाऊ शकता. एक गॉगल तुम्ही 20,000चा पण घालू शकता. मी जर इथे 20,000चा गॉगल घालून आलो, तर तुम्ही म्हणणार हे असले स्वामीजी 20,000चा गॉगल घालतात, हे स्वामीजी यांना बोलवायचं काही इथे लेक्चरला आहे ना. 5 स्टारमध्ये वगैरे तुम्ही गेला तर काही प्रॉब्लेम नाही. मी समजा असं 5 स्टारमध्ये जाऊन बसलो आणि 2-4दा बसलो तर संपलंच नाही. तर सुखाची साधनं माझ्याकडे खूप लिमिटेड आहे, तुमच्याकडे जास्त आहे. आणि तरी पण मी म्हणजे एक प्रतिनिधी करतो, मी प्रतिनिधित्व एका संन्यासी समाजाचं. पण माझ्या चेहऱ्यावरची प्रसन्नता तुम्ही बघा, काहीतरी एक वेगळी दिसते तुम्हाला. का? कारण आपला पुष्कळदा संसार ना हम दो हमारे दो इतकाच असतो खूपदा, आणि आमचा संसार खूप मोठा असतो. कोणी पास झालं तर आम्हाला खूप आनंद होतो, कुणाचं छान लग्न झालं, कुठे नोकरी मिळाली, हे पुस्तक घेऊन जा रे, खूप आनंद झाला रे. आपल्याला खूपदा माहिती आहे काय होतं, आपली नणद आहे किंवा आणखी तिच्या मुलीला नोकरी वगैरे मिळाली, तिच्या मुलीचं चांगल्या ठिकाणी लग्न झालं, खूपदा आपल्याला खूप दुःख होतं, अस्वस्थ होतो आपण. आणि त्या ज्या भावना आपण सोडतो ना, त्याच भावना चक्रवाढ व्याजासकट आपल्याकडे परत येत असतात. साधं दुःखाचं कारण आहे. आणि आम्ही स्वामीजी लोक खूप लोकांसाठी प्रार्थना करतो. माझा नंबर मी सगळ्यांना देत असतो, कॉलेजमध्ये मी माझा नंबर देतो, त्यांचे फोन येतात, म्हणजे खूप काही अध्यात्मासाठी येतात कॉलेजच्या मुलांचे फोन, असं नाही, तुम्हाला कल्पना आहे की कशासाठी फोन येत असतील. पण कुठेतरी मी मदत करतो, त्या लोकांना आत्महत्येपासून वाचवलं, कुठेतरी एका वेगळ्या ट्रॅकवर, छान ट्रॅकवर त्यांना सोडलं, तर ते माझ्याकडे चक्रवाढ व्याजासकट येतं ना. त्यामुळे मला बाहेरच्या साधनांची खूप गरज नाही सुखासाठी, बरोबर की नाही. मला काश्मीर आणि स्वित्झर्लंडला जायची आवश्यकता पडत नाही. मी छान माझ्या रूममध्ये बसून शांतपणे राहू शकतो, आनंदात राहू शकतो. एक मुलगा आहे, त्याच्या आईनी, त्याची आई त्याला रागावते, आईचं डोकं गरम असतं त्या दिवशी. आता त्या मुलाला कळतं की आपला दोष नव्हता, तरी आई रागवली आपल्याला. आता त्याला राग खूप आला, पण त्याला माहित आहे की आई जेवढी प्रेमळ आहे तेवढीच ती कुठाई पण करू शकते. त्यामुळे तो उलट बोलला नाही, पण त्याच्यामध्ये राग तो खूप खतखतत आहे. अशा बरं, आपल्याकडे ऍसिडिटी वगैरे झाली तर काय करतो आपण? का तर टॅबलेट घेतो, का तर उलटी वगैरे झाली म्हणजे मग शांत वाटतं आपल्याला, बरोबर की नाही. तर या मुलाची आता ही ऍसिडिटी सुरू आहे. बाजूलाच एक टेकडी आहे आपल्या गोव्यामध्ये, बघा ना, घराच्या बाजूबाजूला टेकड्या असतात, खूप छान आहे आपला गोवा. तर तसा हा मुलगा एका टेकडीवर चढतो आणि जोराने ओरडतो तिथे, आय हेट यू. आणि त्याला पण कोणीतरी म्हणतं आय हेट यू. एका लहान मुलाचा आवाज ऐकायला येतो त्याला. सो ही वॉज शॉक की मी एवढा चांगला आणि मला कोणी आय हेट यू कसं काय म्हणू शकतं. बघा, आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की मी खूप चांगला आहे, मी खूप चांगली आहे. हा मुलगा आजूबाजूला शोधतो, पण त्याला कोणीच कुठे काही दिसत नाही. पण याला लागतं मात्र खूप. बघा ना, तुम्हाला जर कोणी आय हेट यू म्हटलं, आपल्याला चांगलं नाही वाटणार.
तो मुलगा खाली मान टाकून, आणि त्याला खूप वाईट वाटतं, घरी जातो, त्याचा मूड पार गेलेला असतो. त्याच्या आईने बघितलं, आईचं पण डोकं तेव्हा शांत झालेलं असतं, आणि आई बघते की याचं मूड एकदम डाऊन दिसतं. काय रे, काय झालं? नथिंग. अरे सांग तर काय झालं? त्याच्या डोक्यावर हात ठेवते, पाठीवर हात ठेवते. मग त्याला भडभडून येतो थोडं. आता आईवरचा पण राग निघून जातो त्याचा, आणि म्हणतं, आई मला सांग, माझा काही दोष नसताना, तुझा काही दोष नसताना जर तुला कोणी आय हेट यू म्हटलं तर कसं वाटेल तुला? म्हणे मुळीच आवडणार नाही मला. मग माझा काही दोष नसताना मला कोणीतरी आय हेट यू म्हटलं तर मला कसं वाटत असेल? हो, खूप वाईट वाटणार तुला. पण कोणी म्हटलं माझ्या बाळाला? त्याची अगदी त्याला जवळ घेते. त्यामुळे त्याला एकदम तो खूप इमोशनल होतो. आई मी त्या टेकडीवर गेलो आणि एका मुलाने मला अशी शिवी दिली, आय हेट यू म्हटलं. डू आय डिझर्व इट? म्हणे नो, यू आर सच अ स्वीट चाइल्ड. पण म्हणे मग तू त्याला विचारलं नाही का की का त्याने आय हेट यू म्हटलं? तर म्हणे मी त्याला शोधायचा खूप प्रयत्न केला, पण मला तो मिळाला नाही, तो मुलगा. त्याच्या आईला थोडी शंका येते, पण म्हणे रे तू कुणालाच काही म्हटलं नाही आणि तरी तुला आय हेट यू कुणीतरी म्हटलं, आणि तू शोधलं तरी तो तुला मिळाला नाही. मला सांग, काहीच झालं आणि तू काहीच म्हटलं नव्हतं? तो म्हटला मी कुणाला काही म्हटलं नव्हतं, पण मी असंच आय हेट यू म्हटलं होतं. त्याच्या आईला कळून चुकलं की ते आय हेट यू आपल्यासाठी होतं. ओके, तर आया पण अशा काही बुद्धिमान असतातच ना आया पण. आणि मग त्याची आई म्हणते, मला वाटतं बेटा, म्हणे मी त्या मुलाला ओळखते. तू जेवढं समजतोस तेवढा तो मुलगा वाईट नाही रे. एक काम कर, तू पुन्हा जा त्या टेकडीवर आणि एकदा आय लव्ह यू म्हण. मग काय होणार? म्हणे बघ, तो मुलगा पण तुला आय लव्ह यू म्हणणार. अगं नाही आहे तसा तो मुलगा. समजा नाही म्हटलं त्यांनी तर म्हणे मी तुला एक हे देणार ना, आईस्क्रीम. बरं, आणि समजा त्यांनी तुला हो म्हटलं, आय लव्ह यू म्हटलं, तर मी तुला 2 आईस्क्रीम देणार. विन विन पोझिशन ना तुझी. त्याला वाटलं की नथिंग टू लूज, मेहनत करावी लागणार थोडी टेकडीवर जायला. पण म्हणे ठीक आहे, मी आलोच. आणि तो जातो आणि साशंक मनाने तो ओरडतो, आय लव्ह यू. आणि खरोखर त्याला त्या मुलाचा आवाज ऐकायला येतो, आय लव्ह यू. त्याला आश्चर्य वाटतं आणि खूप चांगलं वाटतं की तो पुन्हा शोधायचा प्रयत्न करतो, पण त्याला तो मुलगा मिळत नाही. तो पुन्हा म्हणतो जोराने, आय लव्ह यू. पुन्हा त्याला आय लव्ह यू आवाज येतो. मस्त आनंदात उड्या मारत घरी येतो तो, आणि आईला म्हणतो, आई तुझा गेस बरोबर आहे, तो मुलगा एवढा काही वाईट नाही आहे, त्याने मला 2दा आय लव्ह यू म्हटलं. आई म्हटली ठीक आहे, मी तुला आता आईस्क्रीम देते. मला डबल फायदा झाला. त्या मुलांनी पण आय लव्ह यू म्हटलं, आईनी पण 2-2 आईस्क्रीम दिले. खरोखर कोणी मुलगा होता का तिथे? कोणीच नव्हता. त्याचा इको त्याला ऐकायला येत होता. पुष्कळदा आपलाच इको आपल्याला ऐकायला येत असतो आणि आपण दुसऱ्याला दोष देत असतो. आपण द्वेष तरी का करतो ना, कुणाचं एखादं निगेटिव्ह फिलिंग का ठेवतो ना, तो चांगला नाही आहे वगैरे वगैरे. आणि एखाद्याचं चांगलं झालं ना, अरे मस्त, तुमच्या मुलीचं, तुमच्या मुलाचं, तुमच्या जावयाचं, तुमचं भलं झालं, या टाईप त्याचं अभिनंदन करा एकदा मनापासून. एखादं पुस्तक त्याला भेट द्या, बघा तुम्हाला काय फिलिंग येतं. त्यावेळी वाटतं आपल्याला की आपली आध्यात्मिक प्रगती होत आहे. आध्यात्मिक प्रगतीमध्ये आणखी एक धोक्याचा इशारा देतो तुम्हाला. मी रामकृष्ण मिशनमध्ये 90ला मी घर सोडलं. किती आता 35 वर्ष झाले असणार ना, 35-36 वर्ष. 90 पासून मी साधू आहे आणि बरेच चांगले चांगले साधक पण बघतो. खूप जपध्यान करतात, खूप साधन भजन करतात, पण हवी तशी आध्यात्मिक प्रगती त्यांच्या जीवनामध्ये दिसत नाही. काय कारण असणार? एक कारण सांगतो तुम्हाला, एक उदाहरण देतो. एक माणूस आहे, खूप श्रीमंत आहे आणि त्यांचं मोठं फार्म हाऊस वगैरे आहे. आणि एकदा त्यांच्याकडे एक फंक्शन आहे आणि सगळ्या लोकांना तिथेच फार्म हाऊसवर बोलवलं, राहण्याची व्यवस्था केली. आणि दुसऱ्या दिवशी ते फंक्शन सुरू होणार होतं.
तर हे जे मालक आहेत स्वतः जातीने तिथे होते, एवढी लोक आहेत, पाण्याची टाकी वगैरे भरून ठेवली त्यांनी, खूप मोठी टाकी होती. त्यांना माहित होतं की काही 1-2 वर्षानंतर आपल्याकडे मोठं फंक्शन होणार, त्यामुळे आधीपासूनच त्यांनी ती सगळी व्यवस्था केलेली आणि निश्चिंत होऊन झोपले. मग सकाळी कोणीतरी म्हणतं, अरे बाथरूममध्ये पाणी नाही आहे. यांच्याकडे कंप्लेंट आली. त्यांना वाटलं की बाथरूममध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल. अरे आहे, पाणी आहे, जरा थांबा, जरा दुसरं बाथरूम यूज करा, आपल्याकडे एक्स्ट्रा आहेत बाथरूम. दुसरा माणूस म्हणतो, आमच्या पण बाथरूममध्ये नाही. हे सगळं ऐकून तिसरा माणूस येतो, आमच्या पण बाथरूममध्ये नाही. हा माणूस आपल्या बाथरूममध्ये जातो, बघतो त्यांच्या बाथरूममध्ये पण पाणी नाही. अरे असं कसं नाही, मी स्वतः भरलेलं पाणी, एवढी टाकी, आणि रात्री सगळेजण झोपल्यानंतर मी पाणी भरलेलं. स्वतः शिडीवरनं खूप चांगला माणूस, नम्र माणूस होतो, श्रीमंत आहे पण नम्र आहे, अगदीच नोकरांना काम सांगितलं नाही. स्वतः शिडीवर जाऊन वर बघतो, खरोखर बघतो टाकी पूर्ण खाली आहे. का असं? टॉर्चनी बघतो, त्या टाकीला बरेच लिकेजेस आहेत, बरेच क्रॅक्स आहेत, सगळं पाणी निघून गेलेलं आहे. आपण पण साधन, भजन, जप, ध्यान जे करतो ते म्हणजे त्या टाकीत पाणी भरण्यासारखं आहे. पण आपले जर लिकेजेस आपण बंद केले नाही तर सगळं आपलं खूप सारं निघून जातं. आणि मग आपल्या मनात येतं, मग आपण कधी कधी रडतो की स्वामीजी इतकं साधन भजन केलं, एवढा जप केला मी, पण अजूनही शांती नाही आहे, वगैरे वगैरे. तर ते लिकेजेस आपण बंद केले पाहिजे. खूप छान पुस्तक आहे, मेडिटेशन अँड स्पिरिच्युअल लाईफ बाय स्वामी यतीश्वरानंद. हिंदी आणि इंग्रजीमध्ये पण त्याचं ट्रान्सलेशन आहे, हिंदी आणि मराठीमध्ये पण. ही वॉज अवर वन ऑफ द व्हाईस प्रेसिडेंट, ही वॉज द रिअलाइज सोल, ब्रह्मज्ञ होते ते म्हणतात, इंट्रॉस्पेक्ट युअर सेल्फ मर्सिलेसली. स्वतःचं आत्मपरीक्षण निष्ठुरतापूर्वक करा. आपण दुसऱ्यांचं पोस्टमार्टम खूप चांगलं करतो. आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतंय ना, स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ पण दिसत नाही. मुसळ म्हणजे एवढं मोठं असतं, आजकाल कोणी वापरतच नाही मुसळ, तो आपला प्रॉब्लेम असतो. आणि एक उदाहरण बघा, एक महाभारतामध्ये एक खूप चांगली स्टोरी आहे. एक गौतमी नावाची एक स्त्री आहे, तिचा नवरा ही अगदी तरुण असतानाच मरण पावलेला, खूप कष्टाळू आहे बिचारी, आणि तेवढीच खूप चांगली साधिका आहे, लोकांच्या घरी जाऊन काम करते. काम करण्यामध्ये कसलीच लाज नाही आहे. आपलं जे प्रारब्ध आहे त्यानुसार मिळालं. कोणी एखादा करोडपती असणार, कोणी रोडपती असणार, पण ईश्वर लाभावर त्या दोघांचाही सारखाच हक्क आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. एखादा संन्यासी असणार, एखादा गृहस्थ असणार, पण दोघांनाही तेवढाच चान्स आहे ईश्वर लाभात आणि आध्यात्मिक प्रगतीचा. त्यात काही न्यूनगंड, सुपिरियरिटी, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स काही ठेवायची कुणालाही गरज नाही. तर ही खूप चांगली साधिका आहे, लोकांच्या घरी जाऊन काम करते. जसे एका बगीच्यामध्ये ती काम करते, तिला एक 8 वर्षाचा मुलगा आहे. आपण आता कल्पना करू शकतो की तसं गरिबांना कोणी नसतं, कोणी आहे ना, नातेवाईक वगैरे अंतर राखून असतात त्यांच्यासोबत. तसं हिला एक तिचा फक्त तो मुलगा होता, या मुलाचा खूप लाड करायची, आणि तो मुलगा पण खूप गुणी होता, कधी आईला त्रास देत नव्हता. तसे गावातले लोक हिला खूप चांगलं म्हणायचे. हिचा सौम्य स्वभाव, हिचं जपध्यान, तिच्या चेहऱ्यावरची शांती, प्रशांती, आनंद, प्रसन्नता, आणि दुसरं म्हणजे ही जेवढे पैसे घ्यायचे ना कामाचे, त्याहीपेक्षा थोडं जास्तच काम करायची. त्यामुळे सगळे लोक खुश असायचे, प्रसन्न असायचे. आणि एकदा असंच एका बागेमध्ये काम करत असताना हा मुलगा पण आईसोबतच इकडे तिकडे मस्त्या करत आहे, ते आजूबाजूला वावरत आहे. एक साप येतो आणि त्या मुलाला चावतो. काळा विषधर असतो, आणि ऑन स्पॉट तो मुलगा मरण पावतो. जस्ट काही क्षणापुरतं तुम्ही कल्पना करा की त्या मुलाची, तुम्हाला दुसरं कोणी जगामध्ये नातेवाईक नाही, तो एक मुलगा फक्त तुमचा आहे, आणि 8 वर्षाचा मुलगा आहे, तुम्ही पण तरुण आहात, आणि तो मुलगा मरण पावला. अशा वेळी तुम्हाला काय फिलिंग असणार? जस्ट काही सेकंद फक्त इमॅजिन करा.
काय भावना असणार तुमच्या. ती ओक्साबोक्शी रडत आहे. लोक जमा झाली आणि तिथे एक शिकारी येतो, एक पारधी येतो. त्या पारध्याच्या पण मनात हिच्याविषयी खूप चांगले भाव असतात. त्याला कळतं ही वॉज ऑल्सो शॉक. आणि कोणीतरी सांगतो त्या बिळामध्ये तो साप गेलेला आहे. हा तो बीळ खोदतो, तो साप काढतो, पकडतो त्याला आणि या गौतमीला विचारतो. हिचं नाव आहे गौतमी. म्हणजे गौतमी सांग, या सापाचं काय करू? जिवंत याची साल काढू की याचे तुकडे तुकडे करू की याला जिवंत आगीमध्ये भाजून काढू? कदाचित आपल्यापैकी कोणी असलं तर म्हटलं असतं तिन्ही कर. अरे आपल्या नातेवाईकांबद्दल आपण हे शब्द उच्चारतो. आईबाबांसोबत कधी आपलं पटलं नाही ना, तर एवढे कठोर शब्द आपण आईबाबांबद्दल पण उच्चारतो आपण. आणि इथे हिचा पोटचा गोळा गेलेला आहे. पण बघा ती रडत आहे. ती काही सुपरमॅन नाही आहे की तिच्यावर काहीच परिणाम होणार नाही. नसेल झालं तिला ब्रह्मज्ञान, पण आध्यात्मिक प्रगती तिच्या जीवनामध्ये होती. ती साधन भजन सिन्सिअरली करत होती. आणि म्हणून या पारध्याने असं म्हटल्याबरोबर ती सावधान झाली. तिची स्टेबिलिटी जागृत झाली. हा जो गीतेचा श्लोक आहे हा तिच्या जीवनात उतरलेला आहे. ती म्हणते काहीच करायची गरज नाही. म्हणजे त्याला सोडून दे. म्हणजे का? ती म्हणते बघा त्याच्या मागे तिचं लॉजिक बघा किती सुंदर होतं. ती म्हणते कुठल्या तरी जन्मामध्ये मी कुणाच्या तरी पुत्र शोकास कारणीभूत असणार आणि म्हणून अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कर्मा तो पुत्र शोक आज माझ्या नशिबी आला. आणि लॉ ऑफ कर्मा तर आपण सगळेजण मानतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये जेवढे आहे आपण जे पेरलेलं असतं तेच आपल्याकडे येत असतं. तर ती म्हणते हे माझंच कर्म माझ्याकडे परत आलेलं आहे, त्यामुळे त्याला दोष द्यायचं कारण नाही. तो म्हणता ॲग्री, मान्य आहे तुझं असणार ना, तू मागच्या जन्मात कुठेतरी केलं असणार काहीतरी, याच्यासोबतच केलं असणार की ते पण म्हणत नाही, पण या जन्मात तर यांनी मात्र तुझा अपराध केला ना, मग या जन्मात त्याला ठेचून काढायला काय हरकत आहे? तर त्याचं लॉजिक बरोबर होतं की नाही. पण ती म्हणते बघा तिची इमोशनल स्टेबिलिटी कसली जोरदार होती. लक्षात ठेवा, आपला जर मुलगा असा गेला, अरे आपल्याला साधं कोणी टोचून बोलतो तरी आपण 1 तास कसली बडबड करतो, आपण त्याच्या 14 पिढ्यांचा उद्धार करतो. आपण थोड्या भांडणापोटी आपण हत्या करतो, कितीतरी पेपरदा वाचतो आपण. इथे हिचा मुलगा गेलेला आहे आणि त्या सापाने मारलेला आहे, आणि तरी हिची स्टेबिलिटी, हिची स्ट्रेंथ बघा. जे स्वामी विवेकानंदांचं मगाशी जे वाक्य सांगितलं ना, स्ट्रेंथ इज लाईफ, धिस इज रिअल स्ट्रेंथ, इमोशनल स्टेबिलिटी अँड युअर स्पिरिच्युअल पोषण, स्पिरिच्युअल स्ट्रेंथ, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आता लॉजिक बघायचं. ती म्हणते बघ आता याला मी जर तुला सांगितलं की याला मार, पण हे पुन्हा एक कर्म निर्माण होणार. पुढच्या जन्मामध्ये हा मला मारणार, त्याच्या पुढच्या जन्मात मी याला मारणार, त्याच्या पुढच्या जन्मात हा मारणार, असं हे चक्र असंच फिरत राहणार. मला या जन्मामध्येच मुक्ती पाहिजे, मला माझ्या रामरायाकडे मला पोहोचायचं आहे, माझ्या रामाकडे मला पोहोचायचं आहे, मला याच जन्मात मुक्ती पाहिजे. याचं काय व्हायचं आहे तो राम करो, याचं पण कल्याण हो, मला मात्र निघायचं आहे. तिचं लॉजिक बरोबर होतं की चुकीचं होतं? आणि ती निघून गेली तिथनं. एक दुसरा पण एक भगवान रामाचे, विष्णू आणि राम एकच, त्यांचा एक भक्त आहे, खूप छान भक्त, अमरीश राजा, प्रसिद्ध आहे अमरीश राजा. तर अमरीश राजा एकदा एक यज्ञ करत आहे आणि त्यानुसार काहीतरी 15 दिवसाचा वगैरे समथिंग उपवास वगैरे आहे, आणि विष्णूप्रती खूप भक्ती. भगवान विष्णूसाठी हा राजा काहीही पण करणार. आणि आज सांगता समारंभ आहे त्याच्या त्या यज्ञाचा, आणि अशा वेळी दुर्वासा ऋषी आले त्यांचे अनेक शिष्य घेऊन, आणि हा राजा खरोखर भक्त होता.
फक्त नावाला भक्त नव्हता तो, आतून बाहेरून भक्त होता. तो दुर्वासा ऋषी आले म्हणून त्यांचं खूप स्वागत करतो, त्याला आनंद होतो की ऋषी आले आपल्याकडे, आणि म्हणतो थोड्या वेळात सगळा प्रसाद वगैरे भोजन ग्रहण करा. ते म्हणतात ठीक आहे, आम्ही स्नान वगैरे करून येतो. आणि नदीवर जातात, ते स्नान करतात. माहीत नाही त्यांना काय मजा वाटत असते, पण जरा उशीर होतो नदीवर स्नान करायला. आणि इकडे राजाचा जो पुरोहित असतो तो राजाला म्हणतो, राजन, आता मुहूर्त जवळ आलेला आहे, तुम्ही प्रसाद ग्रहण केला पाहिजे, नाहीतर एवढ्या दिवसात आपण हा जो यज्ञ समारंभ करत आहोत तो निष्फळ होईल. आता बघा, राजाला प्रश्न पडला. राजा म्हणतो, हो पण आपल्याकडे अतिथी आलेले आहेत. किती सुंदर शब्द होता आपल्या भारतामध्ये आधी, अतिथी. ज्याची तिथी नाही, त्यांनी सांगितलेलं नाही, अपॉइंटमेंट नाही घेतलेली आहे, आपल्याला इन्फॉर्म नाही केलेला आहे फोनवर, आणि तरी तो ऐन वेळेवर येतो, तो अतिथी. आणि आपण अतिथीला काय म्हणायचो, अतिथी देवो भव. आता मात्र सगळी गडबड झालेली आहे, खूप सारी झाली आहे. ओके, तर आपल्याकडे अतिथी आलेले आहे आणि अतिथी देवाचं रूप असतं, तर त्यांना सोडून मी कसा काय प्रसाद ग्रहण करणार. पण आता ते पुरोहित पण म्हणतात, पण हो एवढे दिवस झाले, आपण 3 आठवड्यापासून हा कार्यक्रम करत आहोत. राजाला याची भीती नव्हती की मला फळ मिळणार नाही, की ह्या यज्ञ व्यवस्थित नाही झाला शेवटच्या टप्प्यामध्ये तर मला फळ मिळणार नाही, याची राजाला चिंता नव्हती, मुळीच नव्हती. पण ही माझ्या भगवान विष्णूंची सेवा बरोबर होणार नाही मग कुठेतरी. आणि ते राजाला वाईट वाटत होतं. आणि एवढा मोठा राजा पण कमालीचा नम्र होता. आणि म्हणून म्हणतो ना, खरोखर जो जितका मोठा असतो ना, ज्या झाडाला खूप आंबे वगैरे फळ येतात ते तेवढं वागतं ते झाड. आपल्या आध्यात्मिकतेला पण हे लागू पडतं. आणि हा माणूस, हा राजा तसाच नम्र होता. पुरोहितांना म्हणतो, तुम्हीच कृपा करून काहीतरी यात मार्ग काढा. आणि ते पुरोहित पण चांगले होते. ते म्हणतात, ठीक आहे, प्रसाद ग्रहण करू नका, पण आपण भगवान विष्णूला आता जे काही अर्पण केलंय ना, त्यात एक तुळशीपत्र आपण टाकलेलं आहे, ते तुळशीपत्र एकदा तुम्ही घ्या, ते ग्रहण करा, म्हणजे प्रसाद ग्रहण केल्यासारखं होऊन जाणार. म्हणजे तुम्हाला काही इथला पण दोष लागणार नाही आणि दुर्वासा ऋषी पण तुम्हाला काही म्हणणार नाही. बरोबर. अरे म्हणे, किती छान, तुम्ही खूप खूप धन्यवाद तुम्हाला. आणि राजाने ग्रहण केलं ते तुळशीपत्र. आणि तितक्यातच दुर्वासा ऋषी आले बघा. आता दुर्वासा, आपण त्यांना ऋषी म्हणतो, खूप उच्च आध्यात्मिकता होती त्यांची, नाही असं नाही आहे, पण त्यांच्या पर्सनॅलिटीला एक मोठंच्या मोठं भगदाड पडलेलं होतं, लिकेज होतं त्यांच्या त्या टाकीला, क्रोध त्यांना खूप यायचा. आणि ते बघितल्याबरोबर की राजा ते तुळशीपत्र त्याने भक्षण केलं. अरे म्हणे, तुझ्याकडे अतिथी आहे, ऋषी आले आहेत, त्यांचे एवढे शिष्य आहे, त्यांना सोडून तू जेवत आहे. ऋषीवर क्षमा करा. राजाने असं म्हटलं नाही की कुठे दिसतं तुम्हाला जेवण करत आहे, डोकं वगैरे आहे की नाही ठिकाणावर तुमचं, असं नाही म्हटलं राजाने. म्हणा, मला माफ करा, पण मी नाही घेतलाय प्रसाद, नाही घेतलाय मी, फक्त एक तो मुहूर्त टळू नये म्हणून एक तुळशीपत्र फक्त मी ग्रहण केलं. म्हणजे झालं, प्रसाद घेतल्यासारखंच आहे. आता दुर्वासा ऋषींना काय पडलं होतं एवढं. कुठेतरी आपण पण अशाच चुका करत असतो, नको तिथे नागपूर बसतो आपण. आणि दुर्वासा ऋषीने त्यांच्या मोठ्या मोठ्या जटा होत्या, त्यातली एक केस काढलं मोठं, त्याचे 2 तुकडे केले आणि त्यातनं एक कृत्या निर्माण केली राक्षसीने, आणि म्हटल्या राजाला मारून टाक. आणि ती खूप अट्टहास्य करत ती राजाकडे धावली. आणि तितक्यातच आपले भगवान विष्णू, त्यांचं सुदर्शन चक्र आलं, त्या कृत्याचं मस्तक वेगळं केलं. दुर्वासा ऋषी बघतच आहे. लॉ ऑफ कर्मा, स्वामीजी काय म्हणतात, तुम्ही जे विचार सोडता, जी कृती करतात, कंपाऊंड इंटरेस्ट तुमच्याकडे परत असतं. आणि देवाचं अकाउंट खूप चांगलं आहे.
बरोबर ते सुदर्शन चक्र आता दुर्वासा ऋषींच्या पाठीमागे लागलं आणि दुर्वासा ऋषी जे पळत सुटले. पण सुदर्शन चक्र कुठे थांबायचं नव्हतं. ते गेले ब्रह्माकडे, म्हणे वाचवा. ब्रह्मदेव म्हणतात, बाबा हे माझं ज्युरिडिक्शन नाही, तू कशाला पंगा घेतला विष्णूंच्या भक्तासोबत. कारण त्यांच्याकडे पण न्यूज पोहोचली ती काय झालं. शंकरजीकडे जातात. शंकरजी पण म्हणतात, बाबा अमरीश राजाची काही चूक नसताना तू केलं, त्यामुळे मी इथे मदत पडणार नाही. तुझ्यासाठी विष्णूचे आणि माझे रिलेशन चांगले, ते कशाला मी डिस्टर्ब करणार ना. मग मी काय करू, जा विष्णूकडे जा. विष्णूकडे जातात. भगवान विष्णू पण म्हणतात, माझं तुझं काही तसं घेणं देणं नाही आहे. माझ्या भक्ताचा अपमान केलायस तू, त्यांनी जर तुला क्षमा केली तर मी तुला क्षमा करणार. आणि पुन्हा हे पळत 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 किती किलो त्यांचं वजन कमी झालं मला माहित नाही, पण आले राजा अमरीशकडे. राजा अमरीश आपण बघतो दारामध्येच उभे आहे, हात जोडून उभे आहे. ऋषीवर या, खूप त्रास झाला तुम्हाला. बघा ही जी नम्रता आहे, हा जो अद्वेष्टाचा भाग आहे, अहिंसात्मक वृत्ती आहे त्यांची. आणि ऋषी त्याला क्षमा मागतात. एवढा नम्र हा राजा आहे ना. म्हणतात, काय ऋषीवर आहे, आम्ही तुमची लेकरं, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यायचा आणि तुम्ही आम्हाला क्षमा मागायचा. आमच्या राज्यावर संकट येणार, त्यांनी आशीर्वाद द्या मला. साष्टांग प्रणाम घातला त्या राजाने. आणि बघा आता आपण म्हणणार की कुणी आपल्यासोबत असं वागलं तर हे असंच करायचं का, वगैरे वगैरे वगैरे, आपलं बरंच असणार आहे ना. तर आपण ठरवायचं आहे की कुठे किती आपण ऍक्शन घ्यायची, रिॲक्शन वगैरे वगैरे. पण विष्णूचं जर प्रिय व्हायचं असेल तर इतक्या एक्स्ट्रीम आपल्याला करावं लागणार, ते पण तेवढंच कर. बरोबर. भगवान श्रीकृष्ण सांगतात, एक उदाहरण सांगून देतो तुम्हाला. भगवान श्रीरामकृष्ण स्वामी विवेकानंदचे गुरुदेव, ते म्हणतात एकदा एका गुरुकडे काही शिष्य होते आणि ते शिष्य बाहेर सरपण वगैरे गोळा करायला गेले आणि लांब एक माणूस, एक हत्तीवर बसलेला माहूत ओरडत होता जोरजोराने, अरे हत्ती हा पिसाळलेला आहे, रस्त्यावर कोणी थांबू नका, बाजूला व्हा. ते सगळे यांचे जे छोटे छोटे शिष्य आहेत, छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी रस्ता सोडला. पण त्यातला एक 12 वर्षाचा शिष्य रस्ता सोडून खाली गेलेला, माहित नाही त्याला काय होतं, तो पुन्हा असा रस्त्यावर येतो आणि तो माहूत ओरडत आहे, अरे बाजूला हो, बाजूला हो, हा पिसाळलेला हत्ती आहे. आणि हा तर 12 वर्षाचा हा मुलगा, शिष्य, साधक, तो हात जोडतो त्या हत्तीला. हत्ती नारायणा, काय तुमचं दिव्य रूप, किती भव्य दिसता तुम्ही, किती सुंदर दिसता. आता कुठली भाषा, मराठी बोल की हिंदीमध्ये बोल की इंग्लिशमध्ये बोल की संस्कृतमध्ये बोल, त्या हत्तीला याची भाषा कळत नव्हती. तो हत्ती आला, याला सोंडेत पकडलं, दूर भिरकावून दिलं आणि चालला गेला हत्ती. बाकीचे शिष्य त्याला उचलून घेऊन जातात गुरूंकडे. ठीक आहे, देवाच्या कृपेने त्याला खूप इजा झाली नाही. बाजूलाच एक खूप मोठं गवत पडलेलं होतं, त्याच्यावर जणू काही अलगद पडला, पण एवढा पण अलगद नाही पडला. थोड्या वेळाने शुद्ध आली त्याला, तर गुरुजी विचारतात त्याला. मग बाकीच्यांनी तर रिपोर्टिंग केलेलं होतं काय झालं म्हणून. गुरुजी याला म्हणतात, काय रे काय झालं होतं. गुरुजी तो हत्ती येत होता. मग म्हणे मी ऐकलं की बाकीच्या सगळ्यांनी रस्ता सोडला, रस्त्याच्या कडेला गेले, तू पण गेला होतास. नंतर म्हणे काय असं तुला सुचलं की पुन्हा आलास तू रस्त्यावर. गुरुजी आजचा लेसन तुम्ही विसरलेले दिसता. बघ आता गुरुजीला हा लेसन देत होता. गुरुजी म्हणतात, काय लेसन होता म्हणजे तुम्हीच नाही का सांगितलं, सर्व चराचरामध्ये, सर्व प्राणी मात्रामध्ये, सर्व भूतांमध्ये तोच ईश्वर नटलेला असतो आणि म्हणून त्या हत्तीमध्ये तोच ईश्वर मी बघायचा प्रयत्न करत होतो. अरे म्हणे किती छान.
गुरुजी म्हणतात त्या हत्तीमध्ये तू ईश्वर बघत होता हे खूपच चांगलं, त्या माहुतामध्ये पण ईश्वर का नाही बघितला तू? त्या माहुतामधला ईश्वर तुला सांगत होता बाजूला व्हा, बाजूला व्हा. त्याच्यामध्ये ईश्वर का नाही बघितला तू? त्याचं का नाही ऐकलं? आणि इथे मग श्रीरामकृष्ण म्हणतात की अध्यात्माच्या नावाखाली काही वेडपटपणा करायचा नाही, आपण विवेक जागृत ठेवला पाहिजे आपण. आणि म्हणून तुम्हाला ते आधीच सांगितलं की बाबा ही अहिंसा वगैरे ठीक आहे, ठेवा. एक अहिंसा हा जनरली मेंटल ॲटिट्यूड आहे, लक्षात ठेवा. गरज पडल्यास आपल्याला ऍक्शन पण घ्यावी लागेल. इट शुड नॉट बी रिॲक्शन. म्हणून रामाने युद्ध केलं ना, रामाने म्हटलं का त्या रावणाला की आमच्याकडे फक्त सीताच कशाला रे, ती उर्मिला वगैरे पण घेऊन जा लक्ष्मणाची, असं म्हटलं का राम? नाही. कृष्णाने पण नाही म्हटलं अर्जुनाला. पण ऍट द सेम टाइम कृष्ण बघा अर्जुनाला म्हणतो युद्ध कर, उत्तिष्ठ, युद्ध कर. पण तोच कृष्ण हा श्लोक पण अर्जुनाला सांगत आहे, अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुणेवच. आणि म्हणून आपण बघतो युद्ध झाल्यानंतर अर्जुनाने या सगळ्यांचं, पांडवांनी या सगळ्यांचं श्राद्ध वगैरे केलं. कुठेही ती द्वेषबुद्धी ठेवली नाही. रादर या युद्धास एक प्रकारे कारणीभूत असलेला धृतराष्ट्र आणि गांधारी यांना पण आपल्या घरी ठेवलं त्यांनी. ओके, आपण आता दुसरा शब्द, एकच शब्द झाला आता आपला आहे ना, अद्वेष्टा. नंतर मैत्र करुणेवच. श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये आपण एक प्रसंग बघतो. श्रीरामकृष्णांचा शेवटचा आजार, त्यांना कॅन्सर झालेला, आणि एक डॉक्टर सरकार म्हणून आहेत, ॲक्च्युली ॲलोपॅथी डॉक्टर होते ते. नंतर त्यांनी ती प्रॅक्टिस सोडून होमिओपॅथी सुरू केलं. अँड ही वॉज वन ऑफ द बेस्ट डॉक्टर ऑफ इंडिया. तर ते श्रीरामकृष्णांना तपासायला यायचे आणि ते नास्तिक होते तसे. मग त्यांना आधी कळलं नाही की कोण हे श्रीरामकृष्ण. त्यांचे शिष्य स्वामी विवेकानंद वगैरे अगदी तरुण होते, 18-19 वर्षाचे त्यावेळी, आणि सगळी मुलं यांची सेवा करतात. मग हळू त्यांनी विचारलं, मग म्हणे पैसे वगैरे, म्हणे आम्ही भक्त लोक पैसे गोळा करून यांचा खर्च चालवतो. आणि त्यांना काही दिवसात जाणवलं की श्रीरामकृष्ण जेन्युइन त्यागी आहे, जेन्युइन भक्त आहे. आणि स्वामी विवेकानंद वगैरे तर त्यावेळी पण तीव्र बुद्धिमान होत आहे. त्यामुळे त्यांना हे पण कळलं की श्रीरामकृष्णांचे चेले म्हणजे हे असलेच गांजेखोर नाही आहेत, प्रचंड बुद्धी आहे यांच्याजवळ, आणि त्यात पण मग त्या वैराग्य, भक्ती, ज्ञान पण आहे. आणि हळू त्या डॉक्टरांच्या मनामध्ये भक्तीचा उदय निर्माण झाला आणि ते श्रीरामकृष्णांवर श्रद्धा ठेवायला लागले. श्रीरामकृष्णांना म्हणायचे, तुम्ही लोकांसोबत जास्त बोलू नका, मग तो गळ्याचा कॅन्सर तुमचा वाढतो, पण माझ्यासोबत बोलत जा ना तुम्ही. आणि एकदा श्रीरामकृष्ण बघता डॉक्टर आलेले आहेत आणि त्यांच्या मागेच कलकत्त्याचा एक श्रीमंत जमीनदार तो येतो. श्रीरामकृष्ण त्यांच्याकडे बघून आश्चर्यचकित होतात. आणि रे काय आश्चर्य, आज सूर्य कुणीकडे उगवला? तो जमीनदार बिचारा खाली मान घालतो, कारण हा जमीनदार नेहमी श्रीरामकृष्णांवर खूप टीका करायचा. श्रीरामकृष्ण म्हणला, तो काय झालं? असा चेहऱ्यावर विषाद दिसतो, दुःखी दिसता तुम्ही, काय झालं? बघा, हा माणूस नेहमी श्रीरामकृष्णांवर टीका करायचा, पण श्रीरामकृष्ण मात्र आता करुणामय, करुणा, मैत्र. आणि तो म्हणतो, त्याच्या डोळ्यात पाणी येतं, हो माझा मुलगा खूप आजारी आहे, सिरियस आहे, डॉक्टर सरकारच फक्त त्याला ठीक करू शकतात, म्हणून मी यांच्या घरी गेलो. पण हे म्हटले, ही वेळ माझी श्रीरामकृष्णांकडे जाण्याची असते. मी खूप विनंती केली यांना, पण यांनी माझी विनंती धुडकावून लावली, आपल्या बग्गीत बसले आणि निघून आले. मी त्यांच्या मागे वेड्यासारखा पळत पळत इथे आलो. बघा, पुन्हा लॉ ऑफ कर्मा. श्रीरामकृष्णांसारख्या एका एवढ्या चांगल्या भक्ताला तुम्ही जे म्हटलं चक्रवाढ व्याजासकट आलं तुमच्याकडे परत. आणि इथे आता श्रीरामकृष्ण पण बघा, ते असं नाही म्हटले त्यांना की कळलं का कुणासोबत पंगा घेतला होता,
आला ना आता इथे, बघितलं ना देव आपल्या भक्ताचं कसं रक्षण करतो. आता अहंकार झाला. श्रीरामकृष्ण डॉक्टर सरकारांना म्हणतात, हो माझं वय बघा एवढं आहे, तरी पण ह्या ज्या वेदना आहेत, मला इतक्या वेदना होतात ना, आणि ते तर बिचारं छोटंसं मूल, त्याचं काय होत असणार. प्लीज तुम्ही आत्ताच्या आत्ता जा त्याच्याकडे आणि त्या मुलाला ठीक करा. बरोबर. तर ही ग्रेट क्वालिटी माताजी शारदा देवी ज्या लीला सहधर्मिणी आहे श्रीरामकृष्णाच्या, त्याच्या जीवनातला एक प्रसंग आपण बघतो. कलकत्त्यामध्ये अजूनही आपला एक आश्रम आहे, त्याला उद्बोधन ऑफिस म्हणतात किंवा मायरबाडी. मायरबाडी म्हणजे आईचं घर. तिथे माताजी रसायच्या. आता तो आश्रम आहे आपला. तर माताजी तिथे वरच्या मजल्यावर पूजा करत आहे आणि दरवाजाच्या बाहेर एक मुलगी, अजूनही ती सगळी पूजा खोली वगैरे तशीच आहे, दरवाजाच्या बाहेर एक तरुण मुलगी उभी आहे. माताजींचं लक्ष जातं तिच्याकडे आणि माताजी म्हणतात, बेटा आत ये, प्रणाम कर. ती मुलगी रडायला लागते. म्हणले आई मी नाही येऊ शकत आज. म्हणे काय झालं, का नाही येऊ शकत. आई मी पतिता आहे. ती तरुण मुलगी असते. आपल्याला आधी माहित आहे की ही आता 100-125 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी बालविवाह व्हायचे, नवरा वगैरे पटकन मरून गेला. या मुलीला तर कळत पण नाही की नवरा म्हणजे काय. आणि मग 2 वर्षामध्ये ही मुलगी वयात येते. नवरा मेला, हिला आता घरी जाता येत नाही, विधवा म्हणून असते, पण मनातल्या ज्या भावना आहेत त्या तर तशाच राहणार ना. शरीराचे जे हार्मोन्स आहेत, या मुलीची एकदा चूक होते, तिचं पतन होतं. आणि लोकांना बघा, जोपर्यंत ही विधवा आहे तोपर्यंत लोक तिला काही मदत करायला कधी येत नव्हते की बेटा तुला काय लागतं, आम्ही तुझ्यासोबत आहे. पण एक चूक मात्र हिची झाली, सगळा समाज कावळ्यासारखा हिला टोचून बोलतो. आणि तिला पण असं वाटतं मग की माझ्या हातनं खूप मोठी चुकी झाली. आणि आपण पण बघा खूपदा आपल्या जीवनात पण असल्या मुलीकडे आपण एखाद्या घृणास्पद दृष्टिकोनातून बघतो. आपण जणू काही आपण खूप प्युअर आहोत, गंगेसारखे. आपण जर आपल्या मनात बघितलं तर किती घाण आहे आपल्याला पण कळतं. आणि माताजी तिचा हात धरून तिला आत घेतात, तिला घट्ट मिठी मारतात, म्हणतात बेटा तू माझी लेक आहेस, की मी तुला मंत्रदीक्षा देते. आणि हे यांचे शिष्य स्वामी विवेकानंद एकदा कैरोला गेलेले आहे, इजिप्तची राजधानी कैरो. आणि स्वामीजींसोबत त्यांचे शिष्य आहेत. स्वामीजी ज्यावेळी रस्त्यावरनं पण चालायचे आणि स्वामीजी नेहमी उच्च भावामध्ये असायचे. ते आपल्या शिष्यांसोबत कुठेतरी ईश्वराविषयक आत्म्याविषयक चर्चा करत आहे आणि ते सगळे त्यात तल्लीन झालेले आहे. स्वामीजी त्यांचे शिष्य त्यांना काहीतरी सांगत आहे, स्वामीजींचं त्याच्याकडे लक्षच नाही आहे. स्वामीजी झपझप चालत आहे. आणि चालता चालता एका ठिकाणी असे पोहोचले की त्यांचे शिष्य पण मागे पडले. आणि मग स्वामीजींच्या लक्षात येतं आपण कुठे पोहोचलो आहोत, काय दिसतं स्वामीजींना. स्वामीजी शुद्धीवर आल्यानंतर बघतात की तिथे बऱ्याचशा अर्धनग्न मुली उभ्या आहेत, तरुण मुली. आणि स्वामीजींना प्रलोभित करायचा प्रयत्न करत आहेत त्या, कारण तो रेड लाईट एरिया असतो. आता बघा 2 प्रकारची माणसं, 2 रिॲक्शन असतात. दुसरा एखादा माणूस असतात तर त्याच्यामध्ये एक कामेच्छा जागृत झाली असती. दुसऱ्या प्रकारचा एक माणूस जो स्वतःला खूप मोठा भक्त समजतो, त्याच्यामध्ये घृणेचा भाव निर्माण झाला असता की काय मुली ही घाण मेल्या. स्वामीजी आपल्यापेक्षा खूप उच्च होते. स्वामीजी त्या मुलींपाशी जातात आणि म्हणतात, आहा, आपल्या बाह्य सौंदर्याला ज्या लोकांनी सर्वस्व समजलेलं आहे, आत काहीतरी दैवी सौंदर्य असतं, याचा यांना थांगपत्ताच नाही बिचाऱ्यांना. आणि बघा यांचे हाल काय होत आहे. आणि असं म्हणून स्वामीजींच्या डोळ्यात पाणी आलं स्वामी विवेकानंदांच्या. आणि ते फिलिंग स्वामीजींना तर फक्त इंग्रजी येत होता, तर त्या मुलींना येत होतं की इंग्रजी मला माहित नाही, पण फिलिंग मात्र सगळ्यांना कळतं
त्या मुलींना हे कळलं आणि मग त्यांना कळलं की आपण चुकीच्या माणसाला प्रलोभित करत आहोत. त्यातल्या 2 मुली पटकन त्यांनी त्यांचा जो दुपट्टा वगैरे होता आपल्या चेहऱ्यावर घेतला की आपण पापी आहोत, हा तर पुण्यात्मा आहे, यांच्यासमोर आपण नको. आणि त्यातल्या 2 मुली हळूच स्वामीजींचं वस्त्र उत्तरी असं हळूच हातात घेतात, त्याच्यावर चुंबन घेतात आणि म्हणतात, हिअर इज द प्रॉफिट, हिअर इज द प्रॉफिट, हिअर इज द प्रॉफिट. मैत्र करुणेवच. स्वामी विवेकानंदांचा आणखी एक प्रसंग बघा. शिकागोला स्वामीजींना एवढं यश मिळालं, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका म्हटलं आणि 7,000 लोकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला उभं राहून. कुणालाच एवढ्या टाळ्या मिळालेल्या नाही आहे. आणि इतकंच नाही की स्वामीजींचं ज्यावेळी प्रवचन संपलं त्यावेळी, आता इथे आपण जिथे 100-200 लोक असतो समजा, 7,000 लोक म्हणजे कुठपर्यंत ती गर्दी असणार विचार करा. आणि मागच्या बेंचेसवर बसलेल्या ज्या तरुण मुली आहेत त्यांना स्वामीजींसोबत शेक हँड करायचं आहे म्हणून ते बेंचेस आहेत, त्या बेंचेसवरनं उड्या टाकत त्या स्वामीजींकडे येत आहेत. आणि एक बाई स्वामीजींचं सगळं लेक्चर ऐकत आहे. आणि आता तिने बघितलं की सगळ्या तरुण मुली स्वामीजींकडे अशा सुटलेल्या आहेत. आणि मग ती मनातल्या मनात म्हणते, आत्तापर्यंत तो तुझं लेक्चर वगैरे सगळं बरोबर होतं, ब्रह्मसत्य जगत मिथ्या वगैरे, आता हा सगळा हल्ला तू कसा परतवतोस ते मी बघते आणि मग मी ठरवते तू कोण आहेस. अँड शी वॉज मायन्युटली ऑब्झर्विंग स्वामीजी. स्वामीजी त्या सगळ्या मुलींसोबत शेक हँड करत होते, जणू काही आपल्या बहिणींसोबत शेक हँड करत आहे, आपल्या आईसोबत शेक हँड करत आहे. इतका छान निर्मळ शांत प्रसन्न भाव, पवित्र भाव स्वामीजींच्या चेहऱ्यावर होतात. आणि मग ती बाई म्हणते, येस यू आर प्रॉफिट. आणि मग कालांतराने ती बाई, तिला काही वर्षानंतर स्वामीजींची पुन्हा भेट होत आहे. तर हे स्वामीजी एवढं त्यांना यश मिळालं, ज्यांच्याकडे स्वामीजी मुक्कामाला होते रात्री, त्या बाई सकाळी स्वामीजींच्या खोलीमध्ये येतात आणि बघतात की स्वामीजींचा बेड, आता आपण बेडवर झोपलो म्हणजे सुरकुत्या पडतात बेडशीटला, ती बघते स्वामीजींच्या बेडला काहीच सुरकुत्या नाही आहे. खाली कशी एक सतरंजी आहे, तिथे एक सतरंज आणि उशी पण आहे, तिथे स्वामीजी झोपलेले दिसतात. आणि उशी ओली चिंब झालेली दिसते. आणि ती स्वामीजींना विचारते की स्वामीजी आमची काय चूक झाली, तुम्ही गादीवर झोपलेलं दिसत नाही, पलंगावर झोपलेलं दिसत नाही. स्वामीजी म्हणतात, आई तुझी काही चूक नाही, तुम्ही लोकांनी तर माझ्यासाठी खूप चांगलं करायचा प्रयत्न केला, पण मी ज्यावेळी झोपायला गेलो त्यावेळी मला माझा भारत देश आठवला की जिथल्या सामान्य लोकांना खायला मूठभर अन्न पण मिळत नाही, ओढायला एक साधी चादर मिळत नाही. आणि हे अमेरिकेत मी सगळे ऐश्वर्य बघत आहे आणि इव्हन मला पण इथे काय ट्रीटमेंट मिळत आहे हे पण मला दिसत आहे. आणि याच्यामुळे मला खूप रडायला आलं. मी रात्रभर रडत होतो. फक्त रडत नव्हते, स्वामीजी म्हणून ते जगन्मातेला प्रार्थना करत होते की आई माझ्या भारत देशातल्या लोकांना खायला मूठभर अन्न तू केव्हा देणार. त्यांना एक पांघरायला थोडी एक सतरंजी द्यायची. कल्याणकर रात्रभर स्वामीजी बघा, हा मैत्र करुणेवच. आपल्याला एक साधं यश मिळतं तर आपण किती वाहून जातो त्यात. आणि स्वामीजींना एवढं मोठं यश मिळालं. आणि स्वामीजींना मात्र भारत देशातली जनता आठवत होती. मला जी वेळ दिलेली होती 6 ते 7 ती संपलेली आहे. एक 3 मिनिट जास्त वेळ झाला आहे, सॉरी. मला खूप छान वाटलं, एवढे छान साधक लोक आणि खूप छान तुम्ही ऐकता. तुम्ही लोकांनी मला बोलवलं, तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद. तुम्हा सगळ्यांसाठी मी खूप हृदयपूर्वक प्रार्थना करतो. आणि शेवटचा 1 मिनिट घेतो. माझा मी नंबर देतो तुम्हाला, कुणाला जर पाहिजे असेल, माझ्या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर ते जॉईन होऊ शकता. तुम्ही मला तुमचं नाव आणि नंबर पाठवा. आमच्या आश्रमात काही कार्यक्रम असले तर तुम्हाला त्याची सूचना मिळू शकते. जेव्हा पण यायचं असेल तर काही व्हिडिओ तुम्हाला छान, आता हे जसे मी प्रसंग सांगितले ते व्हिडिओ तुम्हाला छोटे मोठे मिळू शकतात. अवधूत गुरुवर आमची एक लेक्चर सिरीज सुरू आहे. दर महिन्याला एकदा, कधी आला तर 10 ते 12:30 शिबिर असतं. त्याच्यानंतर भोजन प्रसाद असतो, तो अटेंड करू शकता. नाही येऊ शकला तर तुमचा नंबर जर आमच्याकडे असला तर त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग तुमच्याकडे येऊ शकतं.
तर आणि इथे काही पुस्तकं ही सगळी आहे, एकदा तुम्ही बघा ती पुस्तकं, तुम्हाला आवडली तर काही घेऊ शकता. माझा नंबर मी देतो, पुन्हा एकदा रिपीट पण करणार. माझं नाव आहे स्वामी आर्यानंद आणि खांडेपार जवळ आमचा आश्रम आहे. पुंडा नंतर खांडेपार TRF जे टायर आहे त्याच्या थोडा आधी. तर माझं नाव आहे स्वामी आर्यानंद. मी रामकृष्ण मिशन इथून आलो आहे. याची स्थापना स्वामी विवेकानंदांनी स्वतः केली होती. स्वामी विवेकानंद पण आपल्या गोव्यामध्ये आलेले आहेत. तर माझा नंबर आहे 9921331314. अगेन आय विल रिपीट 9921331314. थँक्यू.